नमस्कार, मी चंदू भैया। 2 दिवसापूर्वी परमेश्वराने नंदुरबार परिसरामध्ये पाऊस पाडला आणि नंदुरबारचे प्रश्न काही अंशी तरी सुटले असं मला बी वाटतं आणि त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो। मी नंदुरबारला आल्यानंतर मी हिनाताईची सुद्धा क्लिप बघितली। हिनाताईने गेल्या 10 वर्षामध्ये नंदुरबारकरांची कधीच काळजी केली नाही, परंतु काल त्या विरचक धरणावरती गेलेली क्लिप मी बघितली असता त्या फोटो सेशनला गेल्या होत्या की खरंच नंदुरबारकरांची काळजी होती म्हणून धरणातलं पाणी बघायला गेल्या होत्या हे तर परमेश्वराला माहिती। त्यांनी परमेश्वराला सुद्धा विनंती केली, साकडं घातलं, परंतु आज परमेश्वराच्या डायरीमध्ये त्यांचा नंबर डिलीट झालाय आणि त्या ठिकाणी गोवाल पाडवीचा नंबर ऍड झालाय। त्याच्यामुळे परमेश्वर त्यांचं किती ऐकेल हे तर मला माहित नाही, पण एक नक्की की नंदुरबारकरांनी अजूनपर्यंत एवढं पाप केलेलं नाही। 1001% परमेश्वर 100% आपलं धरण भरून देईल आणि जे आत्ता पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा नंदुरबार शहराचा 1 वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असं मला तरी वाटतं, कारण येणारा अजून थोडे दिवस शिवण नदी सुद्धा वाहत राहील। अजून 3 दिवस पाण्याचे संकेत दिलेले आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये नंदुरबारकरांना विरचक धरणाचं परवडणाऱ्या पाण्यावरच त्यांचा प्रश्न मिटेल असं मला तरी वाटतं। मी दुसरी विनंती करतो हिनाताईंना की आपण परमेश्वराला विनंती केली, आपल्या विनंतीवरून पाऊस पडतोय, तर आपल्या पप्पांना विनंती करा की नंदुरबारकरांना प्रकाशाचं पाणी परवडणारं नाहीये। नंदुरबारकरांना प्रकाशाहून जर पाणी आणलं तर त्याचे 3 पंपिंग करावे लागतील, ते पाणी बिस्लरीच्या पाण्याच्या दराने पडेल आणि भविष्यामध्ये आज जो नंदुरबारकर 1006 रुपये पाणीपट्टी भरतोय त्या नंदुरबारकराला 3 ते 4 हजार रुपये वर्षाची पाणीपट्टी भरावी लागेल। मेहरबानी करून जल जीवन मिशन सारखा फक्त आकड्यांचा खेळ करू नका। ही 200 कोटी रुपयाची योजना नंदुरबारच्या जनतेवर लादू नका। त्या योजनेला सरळ सरळ मी विरोध करणार आहे, कारण 1 वर्ष दुष्काळ पडतो याचा अर्थ शेतकरी शेती करणं सोडून देतो असं नाही, पुढच्या वर्षी चांगलं पीक काढण्याचा प्रयत्न करतो। 1 वर्ष पाऊस नाही पडला तर नंदुरबारकरांवर 200 कोटीची योजना राबवायची हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून माझी त्यांनाही हात जोडून विनंती आहे की साहेब तुम्ही काळजी घेतली आमची, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, पण एवढं पाप अजूनही आपण बी आणि नंदुरबारकरांनी बी केलेलं नाही। त्याच्यामुळे परमेश्वर काही ना काही अंशी पाणी पाडेल आणि विरचक जी परवडणारी योजना आहे, विरचक धरणावरून बाय ग्रॅव्हिटी पाणी नंदुरबारकरांना मिळतं, त्याच धरणावरून आमची पाण्याची तहान भागेल असा मला आत्मविश्वास।